नमस्कार. उमा विश्व यूट्यूब चॅनेलच्या आपल्या आजच्या भागामध्ये महाडच्या कवयित्री आहेत भारतीताई मेहता. त्यांचं आधी आपण स्वागत करूया. नमस्कार. स्वागत भारतीताई. आमच्या चॅनेलवरती तुमचं स्वागत. भारतीताईंची ओळख सांगायची झाली तर त्या कवयित्री म्हणून जितक्या श्रेष्ठ आहेत तितक्या श्रेष्ठ आहेत कथाकार म्हणून पण. त्या छान छान गोष्टीही सांगतात, मुलांनाही सांगतात आणि त्यांच्या कथांचं कथाकथनही करतात. पण माझी त्यांची विशेष ओळख म्हणजे त्या आमच्या कुटुंबातला एक भाग आहेत असं म्हणूया आपण. की मी असं म्हणते की त्या विसुभाऊंच्या बहीण आहेत. आणि माझ्यासाठी सांगायचं झालं तर लग्न होऊन सुरुवातीला आल्यानंतर नक्की काय आणि कसं जग हे ज्यांच्याकडून समजलं त्या भारतीताई मेहता. तर आता त्यांच्या आज 2 कविता आपण जाणून घेऊया, त्यांच्याकडूनच ऐकूया. पहिली कविता आहे घर म्हणजे. सुरू. माझी ही कविता आहे जिचं नाव घर म्हणजे काय असतं. मी इथे राहत असले तरी खूप वेळा महाडला जाई करते. नेमकं कोमसापोच्या त्या मीटिंगमध्ये म्हणजे आदल्या दिवशी आम्हाला पत्र आलं होतं की घर म्हणजे काय असतं हा विषय देऊन त्याच्यावर कविता लिहा. आणि मला ते विषय खूप आवडला. काय वाटलं ते माझं पटकन रात्री लिहिली आणि सगळ्यांना दुसऱ्या दिवशी तीच आवडली. ती कविता आता ऐकूया. घर म्हणजे काय असतं. मी म्हणते घर म्हणजे काय नसतं. ते लेकीचं माहेर असतं, सुनेचं सासर असतं, अतिथीचा निवारा असतं, नातवंडांना खाऊ देणारं ते एक आजोळ सुद्धा असतं. घर म्हणजे काय नसतं. भरारी घेणाऱ्याच्या पंखातलं बळ असतं. भरारी घेणाऱ्याच्या पंखातलं बळ असतं. लहान मोठ्या पाखरांसाठी उभारलेलं झाड असतं. सगळे एकत्र असतात तेव्हा नांदणारं गोकुळ असतं. तेच पक्षी उडून गेले की मात्र आठवणीचं मोहोळ असतं. पक्षी उडून गेले की मात्र आठवणीचं मोहोळ असतं. मनात प्रीतीचा झरा वाहतो तेव्हा घर नंदनवन ठरतं. तेच दुराव्याचा कधी शिरला तर मात्र नरक ठरतं. घरातल्या माणसांवर इतकंच काय, घरातल्या माणसांवर, पाळीव प्राण्यांवर इतकंच काय, निर्जीव वस्तूंवर सुद्धा आपलं प्रेम बसतं. तेच तर आपलं घर असतं. सगळा थकवा दूर करून रिलॅक्स करणारं स्वीट स्वीट होम असतं. असतं म्हणताना खरंच का असं घर असतं. असतं म्हणताना खरंच का असं घर असतं की मनाला मोहवणारं नुसतंच एक स्वप्न असतं. आत्ता घर म्हणजे काय असतं. आत्ता घर म्हणजे 2 रूम किचन असतं. आजी आजोबा गावाला, आई बाबा कामाला, मुलं शाळा कॉलेजला आणि कुलपाचा आधार घराला. मनानं ब्लॉक झालेलं, पुरतं फ्लॅट झालेलं, समाजापासून अपार्ट झालेलं, माणसांची वाट बघणारं आत्ता घर असं असतं. आत्ता घर असं असतं. नमस्कार. वा, खूप छान. म्हणजे मी जे तुमचं घर अनुभवलंय ते पहिला भाग जो होता कवितेचा ते घर अनुभवले आणि आजही तसंच घर आहे. आणि म्हणून तुम्ही इतकी छान कविता लिहू शकलात. पण आता दुसरी कविता. दुपारीने जळा येते. दुपारीने जळा येते ही कविता अगदी छोटीशीच आहे. जाई जुई मोगराही सांजे वेळी गंधायाची, त्यांनी सांग सहाय्याची कशी आग दिवसाची. त्यांनी सांग सहाय्याची कशी आग दिवसाची. पहाटेच्या आसवानी दवबिंदू बना येते. पहाटेच्या आसवानी दवबिंदू बना येते. परी त्यांच्याही नशिबी उन्हातच विरा येते. परी त्यांच्याही नशिबी उन्हातच विरा येते. पारिजातकाचा सडा पहाटेच्या अंगणात. पारिजातकाचा सडा पहाटेच्या अंगणात. दुपारीने जळा येते श्रांत मलूल श्वासात. श्रांत मलूल श्वासात. छान. आता पारिजातकाचा सडा मुलांना कसा पडतो तो अनुभूती त्यांना त्याची मिळणारच नाहीये. किंवा पारिजातकाचा सडा मातीवर पडला, त्याच्यावर थोडंसं पाणी पडलं की तो जो सुगंध येतो मातीचा आणि त्या फुलांचा एकत्रित, तो त्या सुगंधाची अनुभूती ही आत्ताच्या मुलांना मिळणं
अशक्यच आहे, पण अशा कवितेतून निदान तो शब्द तरी मुलांपर्यंत पोहोचावा. भारतीताई, आज आमच्या चॅनलवरती आलात, आपल्या 2 सुंदर कविता ऐकवल्यात, त्याबद्दल आपले आभार. पुन्हा आपल्याला चॅनलवर यायचंच आहे कथा आणि कविता नव्यानं घेऊन, पण ह्या भागापुरते आभार मानते. नमस्कार मंडळी, आपल्याला हा भाग कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये लिहायचा आहे आपल्याला, त्याबद्दल ह्या भागाबद्दल. तसंच हा भाग जो आहे हा लाईक करायचा, सबस्क्राईब करायचं चॅनेल आणि शेअरही करायचं. आणि महत्त्वाची गोष्ट, आपलं चॅनेल जे बघायचं यूट्यूब चॅनेल हे व्हॉट्सअपवर न बघता लिंकवर जाऊन ओपन करायचं आहे आणि मग तिथे कमेंट्स द्यायचे, चॅनेल सबस्क्राईब करायचे, लाईक करायचे, शेअर करायचे. धन्यवाद.